वालसावंगी गावात ठिकठिकाणी घाणीचे ढिगार, नागरिकांसह लहान मुलांचे आरोग्य धोक्यात. ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष, धूर फवारणीची मागणी. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून मुख्य गल्लीच्या कडेला मोकळ्या जागेत गावातील काही लोकांकडून कचऱ्याचे ढिगार टाकले जात आहेत. तसेच सांडपाणी रहिवाशांच्या शेजारी सोडण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने याकडे लक्ष घालून गावातील कचऱ्याचे ढिगार, घाणीचे साम्राज्य यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे. जर ग्रामपंचायतीने या कचऱ्याच्या ढिगाऱ्याची विल्हेवाट वेळेत नाही लावली तर नागरिकांसह लहान बालकांना स्वतःच्या आरोग्याचा मोठा खेळ खेळला जाऊ शकतो. तसेच दररोज डासांचा त्रास सहन करावा लागत आहे, जेणेकरून या घाणीमुळे वेगवेगळ्या प्रकारची रोगराई निर्माण होऊन रहिवाशांच्या जीवाशी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. लहान बालकांना सर्दी, खोकला, ताप आदी आजाराची शक्यता दिसून येत आहे. वालसावंगी हे गाव भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे लोकसंख्येचे गाव असून गावाची लोकसंख्या जवळपास 18,000च्या आसपास आहे. परंतु ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात स्वच्छता, धूर फवारणी, साफसफाई आदी विविध योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध असतो. परंतु ग्रामपंचायतीकडून अद्याप कुठल्या प्रकारची गावात साफसफाई व घाणीच्या साम्राज्याची वाट लावलेली दिसत नाही. तसेच वर्षभरापासून गावात कुठल्याही कचऱ्याची घंटागाडी फिरकत नसल्याचे चित्र आहे. तसेच ग्रामसभा 5 वर्ष कागदोपत्री पार पडली, याकडे ग्रामपंचायतीचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तर याकडे तातडीने लक्ष घालून कचऱ्याच्या ढिगाऱ्याची वाट लावावी अशी मागणी वालसावंगी येथे जोर धरू लागली आहे. तसेच या संदर्भात ग्रामपंचायतीला संपर्क केला असता ग्रामपंचायत टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे गावात सर्व प्रकारे गावकरी व नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे अशी माहिती वालसावंगी येथील माहिती अधिकार संरक्षण समिती तालुका अध्यक्ष सचिन वेंडोले यांनी बोलताना दिली. हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना.